नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला. सेम ग्रेव्ही, सेम टेस्ट, एक्झॅक्टली सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल. जर तुम्हाला पण सेम हॉटेलसारखी भाजी घरी खायची इच्छा होत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी 2 कांदे स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आणि त्याचबरोबर 2 टोमॅटो तुम्हाला पाहिजे तसे कट करून घ्यायचे. हे ग्रेव्हीसाठी कट करायचे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट करू शकता. त्याचबरोबर पनीर तुम्हाला आवडेल तसे कट करायचे, म्हणजे आवडेल त्या शेपमध्ये कट करायचे. छोटे, लहान, मोठे तुकडे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही कट करू शकता, जसे आवडते तसं. आता अजून एक कांदा जेवढा जमेल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये तेल टाका. तेल तापलं की पनीरचे तुकडे टाका आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्या आणि काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये काही खडे मसाले टाका आणि स्लाइसमध्ये कट केलेला कांदा टाका. कांदा थोडा परतला, म्हणजे 1-2 मिनिट परतला की त्यानंतर टोमॅटो टाका आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परता. लक्षात ठेवा, टोमॅटो हे हाताने दाबल्यानंतर फुटलं पाहिजे, म्हणजे ग्रेव्ही छान टेस्टी होते आणि ग्रेव्हीला लवकर तेलही सुटतं. आता कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर हे दोन्ही थंड करून घ्या. कांदा आणि टोमॅटो एकत्र मिक्सर जारमध्ये घाला आणि काही लसणाच्या पाकळ्या घाला आणि गरज पडेल एवढंच पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. आता एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल घाला. बटरसुद्धा तुम्ही घालू शकता, म्हणजे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालू शकता. बटर किंवा तेल, तूपही घालू शकता. तेल तापल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान परतून घ्या. कांदा परतला की कांदा टोमॅटोची पेस्ट घाला, मिक्स करा आणि 1-2 कप पाणी घाला. हे पाणी प्रत्येकाच्या आवडीनुसार घालायचे, म्हणजे जर तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर अर्धा कप पाणी पुरेसं आहे. पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर जास्त पाणी घालू शकता. आता हे लो फ्लेमवर ग्रेव्ही परतू द्या. आता साईडला एका वाटीमध्ये दही घ्या. दह्यामध्ये काही मसाले घाला. मसाले स्क्रीनवरती ॲड केलेले आहेत. दही आणि मसाले मिक्स करा व्यवस्थित. आता ही पेस्ट ग्रेव्हीमध्ये मिक्स करा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं लो फ्लेमवरती ठेवा. त्यानंतर फ्राय केलेले पनीर घाला आणि मिक्स करा. पुन्हा झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनिटे लो फ्लेमवरती ठेवा. 10 मिनिटानंतर कसुरी मेथी घाला, कोथिंबीर घाला आणि मीठ घाला. मीठ आणि कोथिंबीर याची क्लिप माझ्याकडून राहिलेली आहे, त्यासाठी सॉरी. तयार आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही कोणीही एकदा पाहिलं तरीही करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काही चुकलं असेल तर सॉरी. धन्यवाद.